आज होणार पैशांचं वितरण उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताच काही क्षणांपूर्वी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. काही क्षणांपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आहेत 1,500 रुपये. परंतु त्या लाडक्या बहिणींसाठी आज डबल पैशांचं वितरण जे ते होणार आहे. म्हणजे 1,500 रुपये जरी जमा झाले असतील तरी देखील लक्षपूर्वक बघा, दुसरी यादी आलेली आहे आणि या दुसऱ्या यादीच्या अंतर्गत पुन्हा एकदा 1,500 रुपये जे ते तुमच्या खात्यावर जमा होऊन तुम्हाला मिळणार आहे. 3,000 अधिक 1,500 म्हणजे 4,500 रुपयांचा प्रचंड मोठा लाभ. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर आज पैसे पडले असतील तर. कारण की लाडकी बहिणीसाठी सर्वात मोठी आणि खुशखबर आलेली आहे. सण बहिणींचा आला होता मकर संक्रांती आणि या सणानिमित्त लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 1,500 रुपयाच्या ते बँकेत खात्यात जमा जे ते केलेले आहेत आणि डबल पैसा पुन्हा एकदा वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे नवीन यादी, पात्र लाभार्थ्यांची नवीन यादी 1,500 व्यतिरिक्त अजून संक्रांती सण जोराशोरात साजरा करण्यासाठी नवीन यादी आलेली आहे आणि या नवीन यादीच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा आज डबल पैशांचं वितरण जे ते पुन्हा एकदा होणार आहे. म्हणजेच काय तर बैठकीत सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पुढील 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण पुन्हा एकदा डबल जे ते केलं जाणार आहे. आता डिसेंबर तुम्हाला 1,500 आले असतीलही, जानेवारीचे भेटले नाही जानेवारीचे, परंतु ते देखील आता तुम्हाला मिळून जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं लाडक्या बहिणीसाठी कोणती महत्त्वाची आनंदाची अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींना एकूण पैशांची रक्कम किती मिळणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या त्या नवीन घोषणा केलेल्या आहेत, ज्या नवीन घोषणाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना प्रचंड मोठा लाभाचं वितरण जे ते होणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आपल्या चॅनलतर्फे. कारण की सण बहिणींचा आलेला आहे, भेट भावाची तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे. तर भेट अशी असणार आहे मित्रांनो, 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते होणार आहे 8,500 रुपये. तुम्हाला आतापर्यंत 3,000 रुपयेच मिळाले असतील किंवा कोणाला 1,500च मिळाले असतील, परंतु संपूर्ण पैशांचं वितरण जे आहे ते 8,500 रुपयांच्या प्रचंड मोठ्या रकमेचं वितरणाचं लाभाचं वितरण जे ते होणार आहे. याच्याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः प्रेस मीटिंगमध्ये माहिती दिलेली आहे. आता हे इतर पैसे कशाचे येणार, मकर संक्रांतीचा 4,500 रुपये बोनस कुणाला मिळणार, आम्हाला पैसे मिळणार का, तर हे बघा, प्रत्येक लाडक्या बहिणींना पैशांचे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही मेसेज चेक करू शकता. आत्ताच तुम्हाला डिसेंबरचे 1,500 रुपये जे ते आलेले आहेत आणि जानेवारीचे देखील पाठवण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. म्हणजेच काय तर आज, उद्या आणि परवा दिवशी 3 दिवस 36 जिल्हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण की या 3ही दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. सर्वात महत्त्वपूर्ण भेट म्हणजे मकर संक्रांतीची भेट लाडक्या बहिणींना मिळणार आहे 4,500 रुपयांची. थेट बँकेमध्ये ही पैशांची रक्कम जी जमा केली जाणार आहे आणि अशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला मकर संक्रांती सणाच्या शुभ मुहूर्तावर मिळून जाणार आहेत. प्रत्येक मेसेज लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होतील, लाडक्या बहिणीचे पैसे कधी मिळणार कधी मिळणार कधी मिळणार, परंतु आज तो निर्णय झालेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे. 1,500 भेटले, परंतु टेन्शन घेऊ नका, अजून तुमच्या खात्यावर 3,000 रुपये येणार आहेत. हो मित्रांनो, अतिशय बरोबर ऐकता, 3,000 रुपये अजून तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. ते सुद्धा विभागांच्या अंतर्गत पैशांचं वितरण होणार आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेसाठी गॅसचे पैसे देखील, अतिरिक्त सबसिडी जी आहे तुम्हाला 1,500 रुपये ते देखील मिळणार आहे. त्याच्याविषयी आपण पुढे माहिती बघूया. सर्वात प्रथम आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा डबल पैशांचं वितरण होणार त्याच्याविषयीची आपण डिटेल अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. पहिला टप्पा असणार आहे 4,500 रुपयांचा, जो की तुम्हाला आतापर्यंत त्यातील 3,000 रुपये जे जमा झाले असतील ते म्हणजे डिसेंबर अधिक नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे तुम्हाला 3,000 रुपये जमा झाले होते. परंतु आता जानेवारीमध्ये पुन्हा एकदा 1,500 रुपये जे ते जमा होणार आहेत. आत्ताच काही क्षणापूर्वी म्हणजे काही तासांपूर्वी बहिणीला मेसेज पडले होते, त्यांच्या खात्यावर 1,500 आले, परंतु अजून 1,500 कुठे गेले, तर हे बघा, ते देखील तुम्हाला आज नवीन आलेले या जिल्ह्यांच्या यादीनुसार मिळून जाणार आहे. त्यामध्ये थेट पात्र लाभार्थी बँकांच्या खात्यामध्ये तुमचं पैशांचं वितरण लाभाचं वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर त्याच्याविषयी आपण डिटेल माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मकर संक्रांती सणाच्या शुभेच्छा लाडक्या बहिणींना दिलेल्या आहेत. आणि शुभेच्छा कशामुळे दिल्या, तर ते सुद्धा पैसे पाठवले आणि लगेच शुभेच्छा सुद्धा तुमच्या पाठवलेल्या आहेत त्यांच्या. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 1,500 जरी आज आले असतील तर उद्यासुद्धा पुन्हा एकदा 1,500 येतील किंवा काही वेळानंतर तुमच्या खात्यावर पुन्हा एकदा 1,500 रुपये ते जमा होणार आहे. त्यामुळे मेसेजकडे लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला आणि तुमच्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला लक्षपूर्वक बघायची आहे. जमा झाले असतील तरी तुम्ही जिल्ह्यांची यादी बघू शकता आणि नसतील झाले तर त्याची देखील आपण माहिती तुम्हाला देणारच आहोत.
सर्वात प्रथम म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठे चेक साईन जे आहेत ते चेक साईन केलेले आहेत 15,000 कोटी रुपयांचे. हे चेक महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहेत, कारण की प्रत्येक चेकवर लाडक्या बहिणींचं नाव त्यावर लिहिलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गतच तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरणसुद्धा केलं जात आहे. त्याच्याविषयी आपण पुढे माहिती बघूयाच. सर्वात प्रथम म्हणजे मकर संक्रांतीचा बोनस हा 4,500 रुपये होता आहे आणि असणार आहे, 100% भेटणार आहे तुम्हाला. त्यात काहीच काळजी करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला त्यासाठी पुढे जी आपण जिल्ह्यांची यादी देणार आहोत ती यादी लक्षपूर्वक बघायची आहे, कारण की त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. तुम्ही बघू शकता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज पैसे वितरण करण्यासंदर्भात सकाळीच बैठक घेतली होती. सकाळी 8 वाजता बैठक पार पडली आणि 9 वाजता डीबीटीचं बटन त्यांनी दाबून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपयांचा निधी जो तो वितरित प्रत्येक लाडक्या बहिणींना 15,000 कोटीचा निधी वितरित केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला सकाळी 1,500 रुपये जमा झाले असतील. परंतु अजून 1,500 पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अजूनही पैसे जमा जे ते होणार आहेत आज, उद्या आणि परवा 3 दिवस ते पैशांचेच असणार आहेत लाडक्या बहिणीसाठी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे. आम्ही पैठणी साडी देखील लाडक्या बहिणींना वितरित करत आहोत असं देखील उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. हे बघा, मुख्यमंत्री पैठणी साडी वितरित करत आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलतर्फे सुद्धा 100 पैठणी साड्यांचं वितरण आपण आत्ताच जाहीर करतो, कारण की सण बहिणीचा आहे आणि भेट माझ्याकडून म्हणजे आपल्या चॅनलकडून देखील तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. 100 पैठणीसाठी आपण देखील वितरण करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करून व्हिडिओच्या खाली कमेंट करायचं आहे, धन्यवाद सर आम्हाला व्हिडिओ आवडला, किंवा जर पैसे पडले असतील तर धन्यवाद सर आम्हाला पैसे पडले, अशा व्हिडिओच्या खाली कमेंट मला दिसायला पाहिजे. जेवढ्या लाडक्या बहिणीच्या जास्त कमेंट येतील तेवढ्या आपण पैठणी साड्यांचं वितरण ते करणार आहोत. त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे खाली कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद सर आम्हाला व्हिडिओ आवडला अशा पद्धतीने, कारण की आत्ता जी यादी जाहीर झालेली आहे ही यादी जी असणार ती अंतिम यादी असणार आहे. अंतिम यादी म्हणजे शेवटची यादी. आता याच यादीच्या अंतर्गत तुम्हाला 4,500 रुपयांचा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जिल्ह्यांची यादी ही आलेली आहे आपल्याकडे आणि बँकांची तर यादी आलेलीच आहे. त्यामुळे लक्षपूर्वक या याद्या तुम्ही जाणून घ्यायच्या आहेत. हे बघा, सण बहिणींचा आलेला आहे म्हणजे मकर संक्रांतीचा गोडवा सरकारच्या भेटीने वाढवा असं पद्धतीचं स्लोगन त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि याच स्लोगनच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते आज सकाळपासून जमा होण्यास सुरुवात ज्यादी झालेली आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे आज मकर संक्रांती जरी उद्या असेल तरी मकर संक्रांतीचा बोनस तुम्हाला आजच मिळून जाणार आहे, कारण की आज तुम्हाला खरेदी करायची आहे, नवीन साडी घ्यायची आहे, सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि त्याच्या अंतर्गतच तुम्हाला आज बोनससुद्धा त्याच्यामध्ये मिळून जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आज जिल्ह्यांची यादी कशा पद्धतीने जाहीर केलेली आहे. तर हे बघा, पैसे वाटपाचं वेळापत्रक अखेर जाहीर झालेलं आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई अजिबात होणार नाही. आजपासून पैशांचं वितरण सुरुवात झालेलं आहे आणि याच पद्धतीने तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसेसुद्धा पाठविले जाणार आहे. 36 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरणाचं नियोजन शासनाने आखलेलं आहे आणि हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे तिळगुळ घ्या आणि गोड पैसे मिळवा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघू शकता तुम्ही जिल्ह्यांची नवीन यादी आपल्याकडे आलेली आहे. सोबतच बँकांची सुद्धा एक नवीन यादी आलेली आहे. त्या जिल्ह्यानुसार आणि बँकानुसार पैशांचं वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, कारण की महत्त्वाच्या घोषणेनुसार पहिली महत्त्वाची यादी आलेली आहे 12 जिल्ह्यांची आणि त्याच्यानंतर 15 जिल्हे, त्याच्यानंतर इतर राहिलेले जिल्हे म्हणजे असे एकूण 36 जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो, कारण की प्रत्येक दिवशी प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा केले जाणार आहेत. याच्यानंतर तुम्हाला बघू शकता आपण अदिती तटकरे मॅडमनी त्यांनी देखील चेकवर सह्या केलेल्या आहेत आणि चेकवर सह्या केल्या म्हणजे काय तर पैसे वितरणास सुरुवात ज्या झालेली आहे ते सुद्धा जोरासोराने. चला तर जाणून घेऊया नेमकं लाडक्या बहिणींचा पहिला टप्पा आज कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, कोणत्या विभागामध्ये मिळणार. तर हे बघा, डिसेंबरचे पैसे जर मिळाले असतील तर जानेवारीचे पैसे देखील आज तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि जर डिसेंबरचे आले नसतील तर जानेवारी अधिक डिसेंबर 2 महिन्याचे मिळून पैसे तुमच्या खात्यावर येणार आहे. त्याच्याविषयीची जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओच्या. त्याच्या अगोदर हे 2 विभाग असणार आहेत. कोकण विभाग आणि पुणे विभागामध्ये पैशांचं वितरण सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे आणि तिसरा अंतिम टप्पा असणार आहे तो म्हणजे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. हे 3ही टप्पे आजपासून सुरुवात करत आहोत शासनाने असं देखील सांगितलेलं आहे. चला तर जाणून घेऊया लाडक्या बहिणीच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये जमा झाले का, झाले तर कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर झाले आणि इतर पैसे कुठे लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती तुम्हाला लक्षपूर्वक देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक जिल्ह्यांची यादी बघायची आहे, कारण की आपल्याकडे आलेली आहे सर्वात ओरिजिनल माहिती, सर्वात अगोदर सर्वात ओरिजिनल माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे नवीन असाल लगेच व्हिडिओला धाडकून लाईक करून टाकायचं आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पैसे वितरण करण्याचा विडा उचललेला आहे आणि त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण ते जोरासोराने करत आहे. सकाळ धरून डीबीटीचे बटन त्यांनी
दाबलेलं आहे आणि बटन दाबलं म्हणजेच काय तर पैसे तुमच्या खात्यामध्ये लगेच ट्रान्सफर होण्यास हळूहळू सुरुवात जी आहे ती होत असते. त्यामुळे तुम्हाला बघू शकता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बहिणींच्या खात्यावर पैसे पाठवत आहेत आणि त्यांना पैसे मिळवून देत आहेत. आणि आज बहिणींचा जल्लोष नक्कीच होणार आहे, कारण की 3,000 रुपये नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आणि पुन्हा एकदा जल्लोषामध्ये भर टाकण्यासाठी जानेवारीचे सुद्धा 1,500 रुपये पुन्हा एकदा डबल हप्ता लाडकी बहिणीच्या खात्यावर आजच जमा होणार आहे. तुम्ही बघू शकता बहिणी अक्षरशः आनंदाने नाचू लागलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये 500 रुपयांचे बंडल देखील तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने हे पैसे जे ते बहिणींची खरेदी आज होणार आहे नक्कीच मकर संक्रांतीची, कारण की भरपूर बहिणींना सकाळ धरून मेसेज पडत आहेत आमच्या खात्यात 1,500 जमा झाले, कोणाला 3,000 सुद्धा जमा झालेले आहेत. आणि ज्या निवडक लाडक्या बहिणी आहेत ज्यांची की यादी आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत त्यांच्या खात्यावर 4,500 रुपयांचा निधी वितरण झालेला आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघू शकता तुम्ही आज होणार पैसे वाटप आणि जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे. सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची यादी बघूया. त्याच्या अगोदर हे 3 टप्पे महत्त्वाचे ठरणार आहेत. जानेवारीचा नोव्हेंबरचा हप्ता भेटला, डिसेंबरचाही भेटला आणि आज मकर संक्रांती विशेष जानेवारीचा 3रा टप्पा आज तुमच्या खात्यावर मिळून जाणार आहे 1,500 रुपयांचा. म्हणजे आज जी यादी आलेली आहे जिल्ह्यांची यादी आपण बघूया लगेचच. त्या यादीमध्ये पैशांचं वितरणाची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि याच यादीच्या अंतर्गत पैसे तुमच्या खात्यामध्ये नवीन लाभार्थ्यांची यादी ही आहे आणि याच्यामध्येच तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. बघू शकता तुम्ही आज सर्व लाडकी बहिणी नक्कीच खुश होणार आहेत, कारण की जी यादी आपण लगेच बघूया. तुम्ही बघू शकता संपूर्ण वेळापत्रक पैसे वाटप करण्याचं आज पुन्हा एकदा डबल पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विभागामध्ये होणार त्याचं वेळापत्रक आपल्याकडे आलेलं आहे. तर आज महत्त्वपूर्ण कोकण विभाग आणि पुणे विभाग असणार आहेत. यामध्ये जिल्हे कोणते असतील तर हे बघा, मुंबई शहर यामध्ये आहे, पुणे शहर, मुंबई उपनगर, सातारा. त्याच्यानंतर खाली बघितलं तुम्ही तर त्यामध्ये आज पैसे वितरण होण्याच्या यादीमध्ये सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. ते सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच. म्हणजे आज या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. सोबतच दुपारच्या नंतर म्हणजे आज ते जिल्हे झाले की लगेच पुढील जिल्हे असणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जालना, बीडमध्ये देखील आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे जळगाव, धाराशिव, अहिल्यानगर, लातूर आणि परभणी देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. त्याच्यानंतर होणार आहे हिंगोली आणि नांदेडमध्ये पैशांचं वितरण. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे सर्वात मोठे विभाग अमरावती आणि नागपूर विभाग, ज्या विभागामध्ये आज संध्याकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ते सुद्धा किती तर ते होणार आहेत पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत नागपूरमध्ये, अमरावतीमध्ये, महावाटप देखील ते आपण म्हणू शकतो, अकोलामध्ये, त्याच्यानंतर वर्धामध्ये, त्याच्यानंतर बुलढाणा आहे, भंडारा आहे, गोंदिया, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोली. तर या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. ते सुद्धा अतिशय वेगाने वितरण होणार आहे आणि त्याच वेगाने तुमच्या खात्यामध्ये पैशांसोबतच नवीन गिफ्टचं देखील वितरण शासनाने आखलेलं आहे. ते गिफ्ट कोणते असतील ते आपण पुढे बघूया. त्याच्या अगोदर बँका देखील महत्त्वाच्या ठरणार आहेत. बँकांची यादीसुद्धा आपल्याकडे आत्ताच आलेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत जेवढ्या शासकीय बँका असतील, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ कॅनरा, तर या बँकेमध्ये देखील आज सकाळपासूनच पैसे जे आहेत जमा होत आहेत, कारण की या गव्हर्नमेंट बँका आहेत. त्याच्यानंतर दुपारी पैशांचं वितरण कोणत्या बँकेमध्ये होणार तर हे बघा, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि त्याच्यानंतर तिसऱ्या यादीमध्ये वितरण होणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँकेमध्ये दुपारीच्या नंतर पैशांचं वितरण होणार आहे, कारण की बँकेमध्ये देखील पैशांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे ते केलं जात असतं. लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठं गिफ्ट योजना आलेली आहे. म्हणजे आज 1,500 भेटली, बहिणी खुश झाल्या. परंतु फक्त एवढ्यावरच बहिणींना ठेवणार नाहीत, तर हे बघा बहिणींना मिळणार आहे 3 जबरदस्त मोठे गिफ्ट, ते सुद्धा मकर संक्रांती सणानिमित्त आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्त. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी गिफ्टची आतुरतेने वाट बघत होत्या, आत्ता भेटतील नंतर भेटतील, परंतु आज अखेर तो निर्णय झालेला आहे. तो म्हणजे गिफ्ट वाटप करण्यासंदर्भात पहिलं गिफ्ट असणार आहे उपमुख्यमंत्र्यांतर्फे, ते म्हणजे सिलाई मशीन योजना. बहिणींनी कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत पैसे कमावे व स्वावलंबी व्हावे यासाठी ही नवीन योजनेची सुरुवात जी आहे ती त्यांनी केलेली आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सिलाई मशीन 15,000 रुपयांची सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते होणार आहे. अतिशय दर्जेदार क्वालिटीची सिलाई मशीन तुम्हाला मिळून जाणार आहे. ही कशा पद्धतीने मिळायची तर हे बघा, यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे PM विश्वकर्मा या वेबसाईटवर. ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केल्याच्यानंतर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती मिळणार आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला फॅन आणि प्रेशर कुकर देखील मोफत मिळून जाणार आहेत. हे कशा
पद्धतीने तुम्ही क्लेम करायचे तर त्याच्याविषयी आपण पुढे जाणून घेऊया. तर फायनल गिफ्ट तुम्हाला सांगू इच्छितो, पैठणी साडी, ते सुद्धा दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी मुख्यमंत्र्यांनी वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही क्षणांपूर्वी कार्यक्रम जो तो पार पडला होता आणि या पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही लाडक्या बहिणींना पैठणी साड्या वाटल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणले एवढ्याच बहिणींना कशामुळे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या बहिणींना पैठणी साडी मिळायलाच पाहिजे. या कारणास्तव पैठणी साडी वितरणाची देखील घोषणा झालेली आहे आणि ही पैठणी साडी तुम्हाला येणार आहे. आनंद दशदा रेशन कार्डवर फ्री तुम्हाला ही पैठणी साडी मिळणार आहे. यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. ते जर असेल तर तुम्हाला पैठणी साडीसुद्धा मिळून जाणार आहे. याच्यानंतर 21 रुपये भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी बघत होत्या. 21 रुपये कधी जमा होणार, 21 रुपयात हप्ता वाढ होणार का? तर हे बघा, या यादीच्या आता ज्या नवीन याद्या आल्या होत्या त्या यादीमध्ये भरपूर लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर ढकलल्या गेल्या. मग त्या बहिणींच्या पैशांचं काय करायचं, पैसे कुठे टाकायचे ते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. मकर संक्रांती सणाच्या दिवशी हा निर्णय होणार आहे. या निर्णयामध्ये लाडक्या बहिणींना जे लाडक्या बहिणी बाहेर निघल्या त्यांचं तर जाऊ द्या, ज्या योजनेच्या आत आहेत त्या लाडक्या बहिणींना 21 रुपये फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही सुरुवात करणार आहोत असं देखील उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि जमलं तर संक्रांतीच्या लगेच देखील आम्ही पैसे तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणीसाठी डबल आनंदाचा बोनस आता मिळून जाणार आहे. 1500च्या ऐवजी आता 21 रुपयाचं वितरणाची सुरुवातसुद्धा केली जाणार आहे. कारण की आतापर्यंत आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असं देखील उपमुख्यमंत्री साहेब बोलताना म्हटलेले आहेत. कारण की बहिणींना प्रत्येक बहिणीला पैशांचं वितरण त्यांना करायचं आहे, त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे. आता तुम्हाला जर पैठणी साडी पाहिजे असतील, सर्व गिफ्ट जर पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट करायचे आहे. धन्यवाद सर, आम्हाला व्हिडिओ आवडला, तुम्ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. किंवा असं देखील कमेंट करू शकता, आज आम्हाला पैसे मिळाले. कारण की जर तुम्हाला मिळाले असतील तरच कमेंट करा, आज आम्हाला पैसे मिळाले. नसतील मिळाले तर व्हिडिओ आवडला असं करू शकता तुम्ही. कारण की आता वाढीव आर्थिक मदतही लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्याच्यानंतर संक्रांती बोनसही मिळणार आहे आणि तिसरं गिफ्ट म्हणजे एक सिलाई मशीनसुद्धा मिळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे सर्व गिफ्ट असतील, सर्व गोष्टी असतील त्या लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. त्यामुळे नवीन असाल चॅनलला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत पुन्हा अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.